सततचा दुष्काळ आणि कडधान्याला मिळणारे कमी दर यामुळे विदर्भातील शेती व्यवसाय संकटात सापडलाय। त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतमजुरी करणाऱ्या महिलांना रोजगार मिळत नसल्याने खेडेपाडे ओस पडले आहेत। मात्र वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील विमल राजगुरू यांनी 10 महिलांना एकत्र करून ब्रह्मपुत्रा महिला बचत गट स्थापन केलाय। या गटामार्फत पापड उद्योग सुरू करण्यात आलाय। पापड विक्रीतून गटातील सदस्याला महिन्याला 6000 रुपयांचे उत्पन्न मिळते। आज आपण ब्रह्मपुत्रा महिला बचत गटाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाऊयात। वाशिम शहरातील लाखाळा परिसरात विमल राजगुरू यांनी महिला बचत गट सुरू केला। महिलांना रोजगार मिळावा यासाठी गटामार्फत पापड तयार करण्यात येतात। सुरुवातीला महिला स्वतः पापड तयार करून विक्री करायच्या। आम्ही ग्रामीण भागात राहत असतो आणि माझ्या मनात होतं की आपण महिलांना काहीतरी करावं। मग आम्ही एक बचत गट तयार केला 100 रुपये महिन्याप्रमाणे आणि तसे करता करता 2009 मध्ये आम्ही बचत गट स्थापन केला आणि काही पैसे जमा झाले। पण आम्ही पापड लाटून बनवून विकत होतो। मग आम्हाला ग्राहक वाढले। मग आम्ही ठरवलं की आपले पैसे तर जमा आहेत। मग आम्ही मोठी मशीन घेतली आणि मोठ्या मशीनने पापड बनवतो। 50 रुपये किलो प्रमाणे पापड बनवून देतो आणि आमचे पण पापड बनवून विकतो। उपवासाचे पापड, उडीद मुगाचे पापड, नागिली पापड, तांदूळ पापड आणि त्याच्यामध्ये खारोड्या कुरड्या पण आम्ही हे तयार करून विकतो। पापडाची मागणी वाढल्यानंतर बचत गटांमार्फत ग्रामीण बँकेचं 2 लाख रुपये कर्ज घेऊन पापड बनवण्यासाठी मशीन खरेदी करण्यात आली। मशीनसाठी 1,30,000 रुपयांचा खर्च आला। 70,000 रुपयांची डाळ खरेदी करून व्यवसाय वाढवलाय। आम्ही ग्रामीण भागात राहत असतो आणि आम्हाला तर वाटलं असे पैसे काहीतरी जमा करून बचत गट तयार करून आम्ही बँकेत खातं काढलं। नंतर मग आमच्या मॅडम KVK मधले आपले वाटाणे मॅडम भेटल्या। तर ताई तुमचे पैसे तर जमा झाले, आता काहीतरी करा। मग आम्ही अगोदर काय केलं की पापड लाटून बनवून देत होतो। मग त्यांना वाटलं की यांना काहीतरी मार्गदर्शन करावं। मग ताईंना आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या म्हटल्या ताई हे न करताना तुम्ही मोठी मशीन घ्या, तुमच्याकडे पापड पैसे जमा झालेले आहेत तर तुम्ही मोठी मशीन घ्या। मग त्यांना आयडिया दिल्यामुळे आम्ही मोठी मशीन घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही 30-40 किलो पापड रोजची बनवतो। हे असं ग्रुप ठेवलेला आहे की महिलांना जसं जसं ॲडजस्ट होईल, जसे घरचे काम ॲडजस्ट होतील तसं तसं त्यांनी यायचं। मग सर्वप्रथम आधी 4 गटाचा ग्रुप करायचा, नंतर दुपारी 2-4 गटाचा ग्रुप करायचा, अजून संध्याकाळी 4 गटाचा ग्रुप करायचा। अशा महिला आम्ही ठरवलेल्या आहेत की कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे। मग असं करून आम्ही सर्व असं बनवत गेलो आणि आम्ही त्या महिलांना असा रोजचा 50 ते आता मशीनवर आम्ही 50 किलोचा माल बनवतो। तर त्याच्यामुळे मग आम्हाला 50% हे माल मिळते आणि महिलांना पण रोजगार मिळते। ब्रह्मपुत्रा महिला बचत गटातील सदस्यांना पापड तयार करण्यासाठी करडा इथल्या कृषी विज्ञान केंद्राकडून प्रशिक्षण देण्यात आलंय। पापड तयार करणं, पॅकिंग करणं आणि बाजारात विक्री कशी करायची या संदर्भात सर्व माहिती देण्यात आली। कृषी विज्ञान केंद्र करडाच्या गृहविज्ञान शाखेमार्फत महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी महिला बचत गटांना वेगवेगळ्या विषयांवरती प्रक्रिया उद्योगांवरती प्रशिक्षण दिले जाते। हे प्रशिक्षण देत असतानाच ब्रह्मपुत्रा महिला बचत गट माझ्या संपर्कात आला आणि त्यांना पापड प्रक्रिया उद्योग या विषयावर प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षणादरम्यान त्यांना उद्योजकता विकास प्रक्रिया कडधान्यांवर प्रक्रिया करून वेगवेगळे पापड तयार करणे, त्यामध्ये त्या पापडांचं लेबलिंग, पॅकिंग, ब्रँडिंग तसंच मार्केटिंग कसं करायचं या सगळ्या गोष्टींबद्दल पूर्ण सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। हे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या महिला बचत गटांनी 2 लाख रुपये बचत गटाच्या नावावरती कर्ज घेतलं आणि त्यामधनं 1,30,000ची पापड तयार करण्याची मशीन घेऊन आज त्या महिला दर दिवसाला जवळपास 35 ते 50 किलो माल काढून देतात। यामध्ये
त्या जवळपास 2,000 रुपये रोजचे मिळवतात आणि त्या 2,000 रुपयामध्ये 500 रुपये इलेक्ट्रिक खर्च आहे किंवा इतर किरकोळ खर्च वगळता 1,500 रुपये रोज त्यांना पडतो. साधारण एका महिलेला 150 रुपये रोज मिळतो आहे. आणि हे सर्व काम करत असताना त्या बरोबर ग्रुपमध्ये 2-2चा किंवा 3-3चा ग्रुप करून त्यांच्या घरच्या कामांच्या ॲडजस्टमेंट करून त्या पाळीमध्ये काम करतात. पापड मशीनमुळे दररोज 35 ते 40 किलो पापड तयार करतात. 1 किलो पापड तयार करण्यासाठी 160 रुपये खर्च येतो. 220 रुपये दरानं पापडाची विक्री करण्यात येते. पापड विक्रीतून प्रति किलो 60 रुपये मिळतात. पापड विक्रीतून गटाला दररोज 2,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. 500 रुपयांचा खर्च वगळता गटाला 1,500 रुपये रोज मिळतात. प्रत्येक महिलांना पापड विक्रीतून दरमहा 6,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. आम्ही रोजचा बनवतो आणि त्याच्यामध्ये कमी जास्त 2,000 रुपयाचा आमचा रोजचा मेहनत होते आणि त्याच्यामध्ये 400-500 रुपये आमचे इलेक्ट्रिक बिल सर्व बाकीचा खर्च जातो आणि 1,500 रुपये आम्हाला रोजचे मिळतात आणि ते आम्ही 7-8 जणी 1,500 रुपये त्याच्यामध्ये वाटून घेत असतो. राज्यातील महिला सक्षम व्हाव्यात या उद्देशानं सरकारनं महिला बचत गटाची संकल्पना राबवली आहे. याच योजनेचा वापर करून विमल राजगुरू यांनी महिला बचत गटातील सदस्यांना आर्थिक प्रगतीची दिशा दाखवली आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.